राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसवर आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे। काँग्रेसचं सगळं टॅलेंट आता भाजपमध्ये गेले असं म्हणत त्यांनी दोन्ही पक्षांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला। भाजपमध्ये अनेक माजी काँग्रेस नेत्यांनी प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर सुळे यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे। राजकीय पक्षांमधील बदलत्या निष्ठा आणि नेत्यांचा पक्षांतराचा कल यावर त्यांनी खंत व्यक्त केली। त्यांच्या या विधानामुळे नव्या चर्चांना उधाण आलं आहे। संजय जगताप असतील किंवा संग्राम थोपटे असतील, राहुल कुल असतील, प्रवीण असतील, हे सगळे त्यांच्याबरोबर माझे 5 दशकाचे कौटुंबिक संबंध कालही होते, आजही। त्यांचे सगळ्यांची माझं तर नातं अतिशय प्रेमाचं आहे, कारण का आमचे कौटुंबिक संबंध राहिले। पण हे सगळे कधी ना कधी काँग्रेसमध्ये होते, आज ते सगळे भारतीय जनता पक्षात आहेत। गमतीचा भाग एक आहे की एवढं तुम्ही मानलं पाहिजे, आणि हे भारतीय जनता पक्षाला मी विनम्रपणे म्हणते की टॅलेंट हे काँग्रेसमध्येच हे भारतीय जनता पक्षाने मान्य केलं पाहिजे, कारण का ते सगळं काँग्रेसमधलं टॅलेंट आज भारतीय जनता पक्षात आहे। मी जे 4ही नावं घेतली, ही 4ही त्यांचे विधानसभेचे कॅन्डिडेट असणार आहेत।